हे रामाचे लेकरू, राम नामाचे महात्म्य नुसते जपण्यासाठी आणि ते वाढीस लावण्यासाठी जन्माला आलेले आहे असे नव्हे, तर हे साक्षात नामावतार पृथ्वी तलावर अवतरले आहेत. सर्वांना नामाचे प्रेम लावणार आहेत. नामावरच भक्ती कशी करायची हे शिकवणार आहेत. यांनी लावलेल्या नामाच्या नंदादीपाने लक्ष लक्ष घर सुखानंद शांती समाधानाने निरंतर उजळत राहणार आहेत. हे आपल्या दोन्ही सर्वज्ञ महासमर्थांना आधीपासूनच ठाऊक असल्यामुळे श्री महाराजांवर आपल्या स्वामी समर्थांनी आणि समर्थ रामदासांनी कायमच कृपाछत्र धरलेले आहे. आपल्या स्वामी समर्थांचे तर आपल्या या पुरावर इतके प्रेम की सद्गुरु शोधार्थ जेव्हा श्री महाराज अक्कलकोटास आले तेव्हा स्वामींनी त्यांचे बाळ म्हणून खूप कौतुक केले होते. सद्गुरूंच्या शोधासाठी फक्त अखंड रामनामाची शिदोरी बरोबर घेऊन एका लंगोटीवर 12 वर्षाचे गणूबुवा जेव्हा घरदार कुटुंब सोडून बाहेर पडले तेव्हा जिथे कुठे कोणी संत महात्मा राहत आहे असं कळलं की तिथे जाऊन ते त्या सत्पुरुषाचे दर्शन आणि आशीर्वाद घेत. असं गावोगाव भ्रमंती करता करता ते सटाण्याच्या देव मामलेदारांकडे यशवंत महादेव भोसेकर ह्यांच्याकडे आले. देव मामलेदारांबद्दल आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये ऐकलं आहे. ह्या देव मामलेदारांची थोरवी काय सांगावी. यांच्या स्वप्नात प्रकट होऊन स्वतःहून श्री स्वामी समर्थांनी यांना पूजा करण्यासाठी शाळीग्राम दिला होता आणि तुम्ही मूळचेच संत आहात आणि साधू म्हणून सर्वांस मान्य व्हाल असं कौतुक करून त्यांना भरभरून आशीर्वादही दिला होता. तर अशा या पुण्यवान परोपकारी देवतुल्य देव मामलेदारांकडे श्री महाराज बरेच दिवस राहिले. देव मामलेदार आणि त्यांची पत्नी सुंदराबाई ह्यांनी महाराजांवर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम केले आणि हे प्रेम नंतर कायम असेच टिकले. पण देव मामलेदारांनी सुद्धा तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही असं म्हणून फक्त भरपूर आशीर्वाद देऊन त्यांना पुढे पाठवले. तिथून श्री महाराज मग आपल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटास आले. ज्या दिवशी श्री महाराज अक्कलकोटास पोचले तेव्हा सकाळपासूनच त्रिकाल ज्ञानी श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने आपल्याच नादात अरे तो बघ आला रे आला, कसा माझा बाळ आहे, त्याला कोणी बोलाल तर याद राखून ठेवा असं म्हणत होते. जणू काही स्वामी समर्थ सगळ्यांना सांगू पाहत होते, आता जो समर्थ साधक बालयोगी माझ्या दर्शनाला येणार आहे तो साक्षात नामावतार आहे, तर त्याची व्यवस्था चोख ठेवा, त्याचा उचित आदर करा. श्री महाराज अक्कलकोटास पोचले तेव्हा सकाळी 9-10 वाजले असतील. त्यांना पाहता क्षणी श्री स्वामींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. श्री महाराजांना सुद्धा या दिव्य विभूतीच्या दर्शनाने भरून आले. श्री महाराजांनी अत्यंत आनंदाने पूर्ण शरणागत होऊन स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी त्यांना अत्यंत प्रेमाने जवळ घेतले. गणूबुवाला कुशीत घेऊन माझा बाळ असे म्हणून पाठीवरून हात फिरवला. डोक्याचे अवघराण केले. स्वामी स्मेल्ट हिज हेड. श्री स्वामींचा असा प्रेमाचा वर्षाव चालू असताना श्री महाराजांच्या मनातही
आनंद लहरी उसळत होत्या. स्वामींच्या परमपावन स्पर्शाने त्यांच्यात उपजतच असलेली आध्यात्मिक शक्ती, त्या दिव्य शक्तीची अनुभूती श्री महाराजांना होत होती. पण असा उत्कट आणि अद्भुत प्रेमाशीर्वाद दिल्यानंतर स्वामींनी त्यांना सरळ सांगितले, तुझे काम माझ्याकडे नाही. स्वामींच्या दर्शनानंतर जेव्हा श्री महाराज जायला निघाले तेव्हा आपल्या समोरचे डाळिंबाच्या दाण्याने भरलेले ताट प्रसाद म्हणून श्री स्वामी समर्थांनी श्री महाराजांना दिले. थोडा प्रसाद घेऊन श्री महाराजांनी बाकीचे दाणे भक्तगणात वाटले. श्री महाराज हे जन्मतः योगी होते. ही वॉज अ बॉर्न योगी. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थांच्या अमृत कृपादृष्टीमुळे, त्यांच्या परममंगल स्पर्शामुळे श्री महाराजांचा पुढचा आध्यात्मिक प्रवास निर्विघ्न झाला. सद्गुरूची भेट होऊन त्यांची पूर्ण कृपा संपादून ते अवघ्या 15-16 वर्षाचे असतानाच ब्रह्मपदास पोचले. अक्कलकोटहून श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन श्री महाराज श्री माणिक प्रभूंच्या दर्शनास हुमणाबादला गेले. साक्षात दत्तप्रभूंचा अनुग्रह असलेल्या राजयोगी सिद्धपुरुष श्री माणिक प्रभूंनी आपल्या या प्रिय भावाला मोठ्या प्रेमाने त्यांच्या घरी थोडे दिवस ठेवून घेतले. त्यांचे छान आदरातिथ्य केले. पण त्यानेही योग्य वेळी तुझे काम होईल असे म्हणून गणूबुवाला निरोप दिला. सद्गुरूंसाठी तळमळत त्यांचा शोध घेत नंतर हिंडत महाराज बऱ्याच काळानंतर शेवटी दक्षिण हैदराबादकडे आले. या प्रवासात त्यांना चांगले अधिकारी असे बरेच तपस्वी भेटले. मोठे मोठे योगी, थोर महात्मे यांचे दर्शन घडले. सर्वांनी श्री महाराजांना आशीर्वाद दिले. कोणी आपल्याजवळ असलेले ज्ञान दिले, कोणी योग विद्या शिकवली. पण तुझे काम करणारा निराळाच आहे. योग्य वेळ आली की तुझे काम होईल, तुझ्या मनासारखे होईल, या आशयाचे उद्गार या सर्व सत्पुरुषांनी काढले. दक्षिण हैदराबादला येऊन एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून श्री महाराज विचार करत होते, एवढे आपण सद्गुरू शोधार्थ हिंडलो, अगदी काशी, अयोध्या, बंगालपर्यंत जाऊन त्यांचा शोध घेतला, तरी आपल्याला सद्गुरू काही भेटले नाहीत. तर आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा, साऊथमध्ये जाऊन सद्गुरूंचा शोध घ्यावा, असे विचार श्री महाराजांच्या मनात चालू असताना श्री समर्थ संप्रदायातले थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण अचानक तिथे प्रकट झाले. या श्री रामकृष्णांची परंपरा अशी, श्री समर्थ रामदासांचे जे पट्टशिष्य, त्यांचे अतिशय लाडके कल्याण स्वामी, त्यांचे शिष्य साधू श्रेष्ठ बाळकृष्ण, बाळकृष्णांचे शिष्य श्रेष्ठ रामभक्त चिंतामणी आणि या चिंतामणींचे शिष्य श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ अधिकारी असे हे श्री रामकृष्ण. हे सर्वच परमोच्च पदाला पोचलेले साक्षात्कारी महात्मे होते. तर हे श्री रामकृष्ण जेव्हा नदीकाठी एकदम असे प्रकटले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले, बाळ, येळेगावच्या तुकाराम चैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान
होईल. हे शब्द बोलून पाहता पाहता श्री रामकृष्ण नाहीसे झाले. समर्थ संप्रदायी श्री रामकृष्णांनी श्री महाराजांना नाथ परंपरेतील विठ्ठल भक्त श्री तुकाराम चैतन्यांकडे पाठवले, कारण तुकामाईपाशी योग आणि भक्ती एकत्र नांदत होते आणि यामुळेच या सद्गुरूपाशी श्री महाराजांचे पूर्ण समाधान होणार होते आणि झालेही तसेच. स्वतः श्री महाराज म्हणतात, मला जे पाहिजे होते ते सर्व एके ठिकाणी श्री तुकामाईच्या ठिकाणी मला मिळाले. मला निर्गुणाचा साक्षात्कार, सगुणाचे अलोट प्रेम आणि अखंड नाम एकत्र हवे होते, ते त्यांच्यापाशी मिळालं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय